ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता जेव्हा नागराज महिपतीच्या माणसांची भेट घ्यायला गेलेला असतो आणि त्यातून साक्षीला फायनान्सरचे पैसे देण्यासाठी मदत करणार असतो, त्यात सर्व काही प्रकरणामध्ये प्रिया आता त्याला अडकावणार असते आणि ऐनवेळी तिथे रविराजांना घेऊन जात नागराजची चांगलीच वाट लागणार असते. तर जेव्हा आता महिपतीचे काळे धंदे नागराज सांभाळतोय ही गोष्ट रविराजांना समजते, त्याचवेळी रविराज आता नागराजचं थोबाड फोडणार असतात. तर त्याचनंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही ज्यावेळी रियुनियन पार्टीमध्ये गेलेले असतात, त्याचवेळी तिथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो की साक्षीनेच कुणालची फसवणूक केली आहे आणि साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड होती आणि हे सत्य आता मन्याकडून अर्जुनला समजणार असतं. तर त्यानंतर अर्जुन आता कोणतं पाऊल उचलणार साक्षीला शिक्षा देण्यासाठी व अर्जुन आता चैतन्याला या सर्व प्रकरणामधून आणि साक्षीच्या जाळ्यातून कसं बाहेर काढणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की नागराजला आता महिपतीने फोन केलेला असतो आणि महिपतीने नागराजला हे सांगितलेलं असतं की त्याच्या माणसांकडून जेवढे काही त्यांचे पैसे अडकलेले आहेत ते सर्व काही पैसे त्याने घ्यायचे आणि ते पैसे आता साक्षीकडे द्यायचे आणि साक्षीला सांगितलेलं असतं की ते पैसे आता फायनान्सरच्या तोंडावर मार आणि या सर्व प्रकरणातून बाहेर पड. तर हे सर्व काही प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रिया सज्ज असते नागराजची वाट लावण्यासाठी. तर त्यानंतर प्रिया आता रविराजांकडे जाते आणि संध्याकाळी रविराजांकडे गेल्यानंतर रविराज प्रियाचा पडलेला चेहरा पाहून म्हणायला लागतात, काय झालं तन्वी, आत्ता कोणता प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा प्रिया म्हणायला लागते की बाबा खरंच मला असं वाटतं आहे ना की आपले नागराज काका आहेत ना ते कोणत्या तरी प्रकरणात अडकले आहेत. तेव्हा रविराजांना मोठा धक्काच बसतो आणि रविराज म्हणतात, परंतु हे सर्व काही तुला कसं समजलं तन्वी? तेव्हा नाटकी प्रिया लगेचच रडत म्हणायला लागते की काय आहे ना बाबा, नागराज काकांना कोणाचा तरी फोन आला होता आणि ते लोक बहुतेक नागराज काकांना पैशांची मागणी करत होते वाटतं. म्हणजे नागराज काका त्यांच्याकडे विनंती करत होते की मी तुमचे पैसे लवकरात लवकर देईन वगैरे म्हणून. तेव्हा रविराज म्हणतात की नागराज मला काहीच कसा बोलला नाही. तर प्रिया म्हणते, बाबा मला असं वाटतं की नागराज काका तुम्हाला हे सर्व काही सांगताना घाबरले असणार आहेत. म्हणजे जर नागराज काका कोणत्या प्रकरणात तर अडकले नसतील ना. तर रविराज आता प्रियाला म्हणतात, हे बघ तन्वी बाळा, तू शांत हो. जर असं काही असेल तर मी आहे ना बघायला, आपण नागराजला त्या संकटातून नक्की बाहेर काढूया. तर प्रिया म्हणते, बाबा मी हे सुद्धा ऐकलं होतं की नागराज काका आज एका कॅफेमध्ये म्हणजे चिल स्पॉट कॅफेमध्ये त्या लोकांना भेटायला जाणार आहेत. तेव्हा आपण तिथे जाऊन नागराज काकांची मदत करायची का? तेव्हा रविराज म्हणतो की हो ठीक आहे, नागराजने जरी मला काही सांगितलं नसतं तरी तो माझा भाऊ आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये जर नागराज अडकला असेल तर त्याला आपणच बाहेर काढायला हवं आहे ना. तर मी बाळा बरं झालं तू मला वेळेवरती सर्व काही सांगितलं. नागराज खरोखर घाबरला असेल परंतु तू सांगितल्यामुळे आपण त्याची मदत करू शकतो. तर रविराज आता प्रियावरती विश्वास ठेवता. तर प्रिया मनामध्ये म्हणायला लागते की नागोबा आता तयार राहा, गारुडी तुझी वाट लावायला तिथे हजर होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन जेव्हा सायलीला पाहतो तेव्हा सायलीला म्हणतो की काय झालं मिसेस सायली, तुम्ही तयार नाही झालात का? तेव्हा सायली म्हणते, हो सर तयार होतेच आहे. त्यानंतर अर्जुन त्या खोलीमध्ये नसल्याचा फायदा घेते ती अस्मिता आणि अस्मिता मुद्दाम सायलीकडे जाते. अस्मिता सायलीला टोमणे मारत म्हणायला लागते की तू सुद्धा जाणार आहेस ना अर्जुनसोबत रियुनियन पार्टीला? तेव्हा सायली म्हणते हो. तर अस्मिता म्हणते, काय आहे ना सायली, हे बघ तू वाईट वाटून नको घेऊ, परंतु मला असं वाटतं की तू अर्जुनसोबत नको जायला. तेव्हा सायली धक्क्यानेच अस्मिताकडे पाहायला लागते. तर अस्मिता म्हणते, म्हणजे बघ ना तिथे अर्जुनचे खूप सारे मित्र मैत्रीण येणार, त्यामध्ये ते सर्वजण किती शिकलेले आणि पुढारलेले विचारांचे आहेत आणि त्यात तू अशी. अर्जुनला कशी काय तू आवडली हे देवच जाणे, परंतु तू जर अर्जुनसोबत गेली ना तर तिथे त्याला तुला घेऊन जाऊन लाजच वाटणार आहे. म्हणजे बघ ना तिथे सर्व काही श्रीमंता घरचे लोक येणार आहेत, त्यानंतर त्यांचे किती वेगवेगळ्या डिश ते खाणार असणार आहेत. अगं त्यातल्या काही डिशची सुद्धा तुला नावं माहीत नसणार आहेत आणि हे सर्व काही तुझ्या आयुष्यात कधी घडलेलं नाही आहे ना. आणि तू तिथे जाणार, त्यानंतर ते सर्व काही बोलणार आणि त्यातून तुला इंग्रजीसुद्धा येत नाही आहे. तू ना जाऊन तिथे खरोखरच अर्जुनची वाट लावणार आहे सगळं, त्याची तिथे इज्जतच जाईल. तेव्हा सायलीला खूपच अपराधी वाटायला लागलेलं असतं आणि सायलीला एका मनाने वाटत असतं की नक्कीच अस्मिताताई म्हणत आहेत तसं मी अर्जुन सरांसोबत न गेलेलीच बरं.
तर अस्मिता म्हणायला लागते, हे बघ सायली, मी जेवढं काही मला वाटतं ते तुला सांगितलं आहे, आता पुढचा निर्णय तुझा तू घे बाबा. असं म्हणून अस्मिता आता सायलीच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करून गेलेली असते. तर सायली विचार करत असताना अर्जुन येतो आणि म्हणायला लागतो, मिसेस सायली, तुम्ही अजून तयार नाहीत का झालात? तेव्हा सायली म्हणते की हे बघा सर, मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत नाही आलेले चांगलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं आहे? त्यावरती सायली सांगायला लागते की म्हणजे तुमचे सर्व काही मित्रमैत्रिणी येणार आहेत तिथे, त्यातून ते किती श्रीमंत घरचे असणार आहेत, आणि असंही आपलं लग्न खरं नाही आहे ना. मी तर तुमची खोटी बायको आहे, त्यातून तुम्ही आता तिथे माझी ओळख वगैरे करून देणार, आणि तुम्ही सर्वजण किती छानपैकी तयार होऊन आलेले असणार. त्यानंतर तिथे वेगवेगळे छान छान पदार्थसुद्धा असतील, त्यातील काही पदार्थांची तर मला नावंसुद्धा माहीत नाही आहेत, आणि ते सर्व काही मला कसं करता येणार आहे सर? मला खरोखरच नाही जमणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः एकटे जा, उगाचच माझ्या येण्याने तुम्हाला तिथे लाज वाटेल. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुमचे मला का लाज वाटेल? अहो, काल रात्रीपासून मी तर किती एक्सायटेड आहे की मी कधी एकदा तुम्हाला माझ्या मित्रांची भेट घालून देतोय, आणि कधी एकदा माझ्या मित्रांना सांगतोय की ही माझी बायको आहे म्हणून. आणि तुम्ही आता हे काय धरून बसला आहात? ते काही नाही मिसेस सायली, तुम्ही माझ्यासोबत येत आहात, तुम्ही पटकन आता तयार व्हा. तेव्हा सायली म्हणते, सर नको ना, राहू देत ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, मला ना आता जगाला ओरडून ओरडून सांगावंच वाटतंय की माझी बायको जगातली सर्वात बेस्ट बायको आहे म्हणून. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं ना मिसेस सायली की तुम्ही खूप चांगले आहात, कोणीही तुमच्या प्रेमात सहज पडू शकतं मिसेस सायली. आणि आता परत तुम्ही तीच गोष्ट करत आहात, ते काही नाही. मी अजिबात तुमचं ऐकणार नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तयार होणार आहात आणि माझ्यासोबत रियुनियन पार्टीला येणार आहात, आणि हे माझं फायनल ठरलेलं आहे, यापुढे काही बोलायचं नाही. असं म्हणून अर्जुन सायलीला गप्प बसवतो. तर सायली खूपच खुश असते, कारण अर्जुनने तिथं म्हटलेलं असतं की माझी बायको जगातली सर्वात बेस्ट बायको आहे, आणि अर्जुनने तिथे सायलीचं कौतुकसुद्धा केलेलं असतं. तर आता प्रियाने सांगितलेल्या माहितीनुसार रविराज आणि प्रिया दोघेही आता नागराजला त्या चिल स्पॉट कॅफेमध्ये भेटण्यासाठी गेलेले असतात. म्हणजे नक्की नागराजसोबत काही घडलं आहे का, आणि नागराज कोणत्या प्रकरणामध्ये अडकला आहे का, हे रविराजांना पाहायचं असतं. तेव्हा नागराज जेव्हा महिपतीच्या माणसांसोबत डील करत असतो की महिपतीचे किती सारे पैसे अडकलेले आहेत, त्यानंतर महिपतीचे सर्व काही काळेधंदे नागराजला माहिती असतात, आणि त्याच्या पाठीमागे ते सर्व काही काळेधंदे नागराजच सांभाळत चाललेला असतो. इतक्यातच तिथे रविराज हजर होतात, आणि त्याच्यासोबत प्रियासुद्धा. तर महिपतीचा एक माणूस आता नागराजला म्हणत असतो की नागराज शेठ, तुम्ही आहेत ना म्हणून महिपती शेठचे सर्व काही बिझनेस वाचले आहेत, नाहीतर महिपती शेठच्या माघारी हे सर्व काही त्यांच्या पोरीला चालवायला जमलंच नसतं. तुम्ही आहात ना म्हणून तुमच्यासोबत आम्हाला डील तरी करता येते. आता महिपतीचं बिझनेस हे जेव्हा रविराज ऐकतो तेव्हा त्याच्या डोक्यात तिळक जाते. तर आता प्रियाने रचलेल्या सापळ्यानुसार सर्व काही घडत चाललेलं असतं, आणि तिथे नागराजची आता चांगलीच वाट लागणार असते. तर रविराज रागाने जाता नागराजला हाक मारतात. तेव्हा नागराजला खूप घाम फुटलेला असतो, कारण अचानकपणे रविराज तिथे कसं काय आला हा प्रश्न नागराजला पडलेला असतो. परंतु जेव्हा तो प्रियाला पाहतो तेव्हा प्रियाची सर्व काही प्लॅनिंग नागराजच्या लक्षात आलेली असते. तर नागराजला आता रविराज म्हणायला लागतो की महिपतीच्या माघारी सर्व काळेधंदे तू सांभाळतोयस. नागराज, माझा भाऊ आहेस तू, माझा तुझ्यावरती किती विश्वास होता माहिती आहे का, परंतु आज तू माझा मोठा विश्वासघात केला आहेस. तू त्या नीच महिपतीच्यासाठी काम करतोस, त्याच्या माघारी त्याचे काळेधंदे तू सांभाळतोयस. नागराज, मला ना आज तुला भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते आहे. असं रविराज बोलता क्षणी नागराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर रविराज आता नागराजला घरी घेऊन गेलेले असतात. तर नागराजला रविराज म्हणत असतो की कित्येक दिवस तुझं बदललेलं वागणं ना मला चांगलंच लक्षात आलं होतं, परंतु मला हे नव्हतं माहिती तू त्या गुंड महिपतीसाठी काम करत होतास. तेव्हा आता नागराज म्हणायला लागतो प्रियाला की हे सर्व काही तू केलंस ना, हे तुझं कारस्थान आहेस ना, तू मुद्दाम दादाला तिथे घेऊन आली होतीस, आणि तू मुद्दाम मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहेस ना. त्यावरती रविराज म्हणतो की तोंड बंद ठेवायचं नागराज, तू तन्वीवरती का चिडतोयस? जे बोलायचं आहे ते माझ्यासोबत बोल, आणि तू त्या महिपतीसाठी का काम करतोस? आधी स्वतःच्याच घरात चोरी केली, तन्वीचे पैसे चोरले, आणि आता तू महिपतीचे काळेधंदे सांभाळतोयस. हे सर्व काही आत्ताच्या आत्ता थांबवायचं नागराज, आणि जर मला काही असं कळलं की तू परत एकदा महिपतीच्या नादी लागला आहे आणि त्याचे सर्व काही बिझनेस त्याच्या माघारी तू सांभाळतोयस,
तर मी हे विसरून जाईन की तू माझा भाऊ होतास आणि मी डायरेक्ट तुला पोलिसांच्या हवाली करेन. अरे त्या नीच महिपतीने आपल्या प्रतापला जेलमध्ये अडकवलं, त्यानंतर त्याच्यावरती खोटे आरोप लावले. आता तोच महिपती तुला एक दिवस नाही अडकवणार हे कसं काय शक्य आहे? नागराज, तुला शेवटची वॉर्निंग देतोय, आत्ताच सुधार, नाहीतर मला तुझ्या विरोधात काहीतरी करावं लागेल. त्यावरती नागराज प्रियाला म्हणत असतो की मला समजतंय, हे सर्व काही तू करतेस मुद्दामून. तू मुद्दाम ना दादाच्या मनात माझ्याबाबत विष पेरतेस आणि जर मी या घरातून निघून गेलो किंवा दादाने मला या घरातून हाकललं ना, तर सर्व काही तुला मिळणार आहे. म्हणूनच ही चाल खेळतेस ना. त्यावरती आता रविराज नागराजला त्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी सांगतात आणि रविराज म्हणतात की आत्ताच्या आत्ता स्वतःच्या खोलीत जा आणि जर परत काही तू तन्वीला बोलण्याचा प्रयत्न केला किंवा तिला जर त्रास दिला आणि त्यानंतर जर तू महिपतीच्या नादी लागलास ना, तर मी तुला सोडणार नाही नागराज. असं म्हणून रविराज रागानेच तेथून निघून जातात. तर इकडे आता रियुनियन पार्टीमध्ये सर्व काही मित्रमैत्रीण जमायला लागलेले असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही गेलेले असतात. जेव्हा मन्या अर्जुनला पाहते तेव्हा पळत येऊन अर्जुनला ती घट्ट मिठी मारते. तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं आणि सायली चिडलेली असते. तर इतक्यातच ते तिघेही बोलत असताना अचानक चैतन्य साक्षीला घेऊन आलेला असतो. खरं तर साक्षीला तिथे जायची अजिबातच इच्छा नसते, परंतु चैतन्यने साक्षीला गळ घातलेली असते आणि जबरदस्ती केल्यामुळे साक्षी आता तिथे गेलेली असते. परंतु साक्षीला जेव्हा मन्या बघते तेव्हा तिच्यावरती संशय येतो आणि ती म्हणायला लागते की ही मुलगी इथे कशी काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हिला ओळखतेस का तू? तेव्हा मन्याला सर्व काही आठवतं की कुणालसोबत तर हिला मी 2-3दा पाहिलं होतं, परंतु ही आता चैतन्यसोबत कशी काय आहे? तेव्हा अर्जुनला आता सर्व काही हकीकत लक्षात येते आणि अर्जुनला खूप मोठा संशय साक्षीवरती आलेला असतो की नक्कीच साक्षी तीच मुलगी आहे जिने कुणालची फसवणूक केली प्रेमामध्ये आणि त्यानंतर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यानंतर साक्षी आता चैतन्याला तिच्या जाळ्यात अडकवते. तर आता या सर्व प्रकरणामधून अर्जुन आणि सायली चैतन्याला कसे बाहेर काढणार आणि साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार हे आपण या येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.